आदेश मौले आदेश अलख निरंजन ओम नमो भगवते ज्ञानेश्वराय अलख निरंजन। आपली जी शिष्य देवतांसमोर जी आपली हृदय भेट आहे ती हृदय भेट उद्या रविवार रोजी आहे आणि आपण उद्याच्या रविवारी आपला जे म्हाडा कॉलनी स्थळ आहे त्या म्हाडा कॉलनीमध्ये आपण आपले जे चंद्रिका रेशन स्टोर्स आहे छगनदादांचं हे स्थान छगनदादांचं रेशनिंग स्टोर्स तर त्या चंद्रिका रेशनिंग स्टोर्सच्या इथेच आपला हा छोटासा जो कार्यक्रम आहे तो होणार आहे। त्या ठिकाणी आपली जी हृदय भेट दर्शन तो सोहळा आहे तो आपल्या शिष्यदेवतांनी आयोजित केलेला आहे। कृपया आपण सर्वांनी विनंती आहे आपल्याला की आपण बरोबर शार्प 11 वाजता कार्यक्रम सुरू होईल आणि आपले जे कार्यकर्ते माऊली जे आहेत ते साधारणतः 1:15 हजर होण्याचा प्रयत्न करतील आणि त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये आपण आपले GOD विजूदादा आणि सर्व टीमने आपल्याला प्रसाद जो ठेवला आहे तो बॉक्स स्वरूपात असेल। त्याच्यामध्ये कदाचित मी असं तुम्ही कोणी राग मानणं कमी थोडं क्लिअर सांगतो आहे, 1 समोसा असेल, 2 जिलेबी असतील, एखादा ढोकळा असेल आणि थोडे वेफर असतील। तर असा एक प्रसाद स्वरूपात असेल। मी आनंदाने ते प्रसाद स्वरूप घ्यायचे आणि आम्हाला आशीर्वाद द्यायचे आहेत। दुसरी गोष्ट त्या ठिकाणी बाकी कोणताही अन्यत्र प्रवचन किंवा भाषण किंवा काही प्रोग्राम होणार नाही। अगोदर काही नियोजित केलेले कार्यक्रम आहेत तसे त्याचे व्हिडिओ बनतील ह्या 3-4 दिवसात आणि ते आपल्यापर्यंत आपल्या ग्रुपला येतील, कारण का तिथे कोणतीही गर्दी होऊ नये या दृष्टीने आपल्या पूर्ण युवा टीमने वेटो जिंदगी टीमने जबरदस्त प्लॅन केलेला आहे। त्या सर्व टीमचं मी या ठिकाणी आमच्या पूर्ण कुटुंबाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो आहे। त्यानंतर त्या ठिकाणी कोणत्याही ड्रेस कोडचं तुम्हाला बंधन नाही आहे, तुम्ही आनंदाने तुमच्या आवडीचा पोशाख घालून तिथे येऊ शकता। त्यानंतर तिथे गर्दी मात्र करायची नाही आपल्याला, कारण का वाहतुकीचा व्यवस्थापन रस्ता आहे त्या ठिकाणी रस्ता लावायच्या दोन्ही बाजूने आणि दत्त जयंतीला जसं सुंदर आपण नियोजन आपल्या वेटू जिंदगी युवा टीमने केलेलं होतं, विनस टीमने केलं होतं, ते ग्रेट टीमने नियोजन केल्याचं कौतुक पूर्ण सर्वत्र होतं आहे आणि तसंच हे उद्याचं नियोजन असेल आणि आलेल्या माऊली ज्या आहेत त्या योग्य वेळेत त्यांच्या घरी पोहोचतील परत, असा भाग आहे। त्याच्यानंतर जे काही इन्स्ट्रक्शन्स असतील किंवा मे बी जे काय प्रोग्राम आपण नियोजित केलेले होते किंवा CRP टीम किंवा काय किंवा असं, तर ते सगळं नंतर ऑनलाईन स्वरूपात होते आणि त्याच्यानंतर आपले जे नाथ उपासना आहे त्या नाथ उपासना अटेंड करणारे जे माऊली होते त्यांना टोकन नंबर दिलेले आहेत, ते कंपल्सरी तो रूल आपला फॉलो राहील। परंतु उद्यासाठी आपल्या GODंनी विनंती केलेली आहे की उद्याचा दिवस फक्त थोडंसं जरा सर्वांना सांभाळून घ्या, असं GODंचं आपल्याला विनंती झालेली आहे आणि गुरुमाई पारायण त्यांची। त्यामुळे उद्याचे दिवस फक्त थोडं एक्सक्यूज आपण ठेवतो की नाथ उपासना काही जण अटेंड करू शकले नसतील, तर त्यांनी मात्र आता याच्यापुढे कंपल्सरी स्ट्रिक्टली नाथ उपासना अटेंड करायलाच पाहिजे। दर गुरुवारी बरोबर शार्प 8 वाजता सुरू होणारी नाथ उपासना ही हृदय उपासना आहे आणि माऊलींच्या कृपेने ते होते। तर कृपया आपल्याला विनंती आहे की आपण त्या पद्धतीने नाथ उपासना नियोजित करा। तुम्हाला टोकन नंबर दिले जाणार आहेत, त्या टोकन नंबरप्रमाणे पुढचे सगळे कार्यक्रमाला तुम्हाला उपस्थिती साठी अलाव केलं जाणार आहे। तर कृपया कोणी आता राग मानायचा नाही आहे। आम्ही जुने आहोत, आम्ही नवीन आहोत, आम्ही गुरुजींच्या घरातले आहोत, जवळचे आहोत आणि ते काही ते नातेवाईक आहोत वगैरे असं कुठलंच कृपया कोणी करू नका। माझे नातेवाईक असले तरीसुद्धा त्यांना तोच रूल आहे, माझ्या कुटुंबाला पण तोच रूल आहे, आमच्या स्वतःसाठी टोकन नंबर सुरू झालेला आहे। तर कृपया त्या पद्धतीने फक्त उद्याच्या दिवसापुरती एक्सक्यूज GODंनी आणि गुरुमाईंनी केल्यामुळे ते होते, तर कृपया नोंद घ्या। आदेश माऊली सर्व सहकार्य करा। येताना पाण्याच्या बॉटल्स आपल्या बरोबर ठेवा, तिथे कुठलाही कचरा होणार नाही याची काळजी घ्या आणि आजूबाजूला कोणालाही त्रास होणार नाही याचीही काळजी घ्यायची आपण। त्याप्रमाणे लहान मुलांना आपण सांभाळायचं आहे त्या ठिकाणी आणि आपले जे काही सेफ सिक्युरिटी गार्ड असतील, आपले जे दादा ताई जे विनंती त्या पद्धतीने ब्लेझर मेंटेन करून थोडं सिक्युरिटी व्यवस्था होतं, त्यांना ती विनंती आहे की त्यांनी त्या पद्धतीने आलं तर खूपच चांगलं राहील, कारण का तुम्हाला मग सिक्युरिटी प्लॅनला ते बरं राहील। वॉकी टॉकी किंवा सिटी आणि चेतनदादांचं मिळालंच तर सहकार्य त्यांच्या बोलकेज सेफ्टी जो त्यांचं हे BUSF काहीतरी त्यांचं हे आहे ना, बोलकेज युनिव्हर्सल हे त्यांचं जो आहे ना सेफ्टी फाउंडेशन त्यांचं, तर त्या पद्धतीने त्यांचं सहकार्य मिळालं तर उत्तमच आहे किंवा आपले जे माऊली आहेत ते सहकार्य करतील आणि उत्तम प्रकारे व्यवस्थापन होईल। लहान बाळाच्या बाबतीत मात्र खूप काळजी घ्या, बाकी दुसरा कुठलाच आध्यात्मिक सोहळा कार्यक्रम तिथे नसेल। आदेश माऊली रामकृष्ण माऊली कृपया अवघ्या
11 वाजता कार्यक्रम जर शार्प सुरू झालेला असेल तर तो 12:15च्या आत कार्यक्रम एंड होईल. 12:15पर्यंत कुठलाही कार्यक्रम नसेल. आम्ही दुसऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रयाण करणार आहोत, तर त्यामुळे कृपया नोंद घ्यावी. आपण लेट आलात तर कृपया आम्ही भेट होईल असं नाही. 12:15ला बरोबर शार्प आम्ही तिथून निघणार आहोत सर्वच जण. आदेश माऊली, कृपया आपल्या सर्वांची कृपा आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पूर्ण कुटुंबियांना अखंड लाभावेत ही प्रार्थना आहे. आदेश माऊली, रामकृष्ण आदेश.